हॅलो हॅलो, मी काय घोषणा देईल सगळ्यांनी हाताची मूठ करून वरती करायचं. हा, जय आदिवासी, जय आदिवासी, एक तीर एक कमान, आरक्षण आमच्या हक्काचं, आद्यकर राघोजी भांगरांचा, जय भीम, जय शिवराय, जय संविधान, हैदराबाद गॅजेट मुर्दाबाद, हैदराबाद गॅजेट मुर्दाबाद. आदिवासी हृदय सम्राट माननीय नामदार निसर्गवादी मधुवराजी पिचड साहेब यांना विदर्भ अभिवादन करतो. आज आपण बघतोय या महाराष्ट्रामध्ये आदिवासींच्या छाताडावरती बसण्यासाठी बंजारा आणि धनगर मोठा प्रयत्न करत आहे. जो अफगाणिस्तानातून गोर माउंट प्रदेश आहे त्या प्रदेशातून ज्यांनी गाडवावरती मिठाचा व्यवसाय केला तो बंजारा व्यापारी राजस्थान मध्ये भारतात घुसला आणि आज आपल्या छाताड्यावरती बसून आपलं आरक्षण मागतोय, आपल्या ताटातली भीक मागतोय. तरी आपला आदिवासी समाज सुस्ताडल्यासारखा झोपलेला आहे. आज समाजाने जागा होण्याची गरज आहे. आपल्यालाच काही दलाल आंदोलन विस्काळ करण्याचा प्रयत्न करतात, मोर्चा स्थगित करण्याचे प्रयत्न करतात. ज्या अध्यक्ष राघोजी भांगरेंनी या सह्याद्रीला वाचवण्याचं काम केलं, इंग्रजांना सळोकी पळो करून सोडलं, ज्या राया ठाकरांनी सावकारशाही विरुद्ध बंड पुकारलं, त्यामुळे आदिवासी त्या इंग्रजांपुढे झुकला नाही, त्या बंजारा आणि धनगरांच्या पुढे झुकेल का? आदिवासी या देशाचा मालक आहे, आदिवासी निसर्ग पूजक आहे आणि भारत आदिवासीच्या जागेवरती बसलेला आहे, कारण आदिवासीचा सातपुतारा उतारा हा भारताच्या नावावर आहे. आज धनगर दांडगे धनगरांच्या विरुद्ध मोठमोठे लढे उभे केले, मोर्चे आंदोलन उभे केले. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सनी धनगर जातीचा आणि आदिवासी समाजाचा सर्वे केला आणि त्या सर्वे मध्ये धनगर जात आणि आदिवासी जमातीचं कुठलंही साधर्म्य आढळत नाही. त्यांची संस्कृती, त्यांची परंपरा, त्यांचं राहणीमान, त्यांची बोलीभाषा वेगळी आहे आणि धनगरांना आदिवासी आरक्षण देता येणार नाही हे टीसनीचा अहवाल राज्य शासनाला सादर केलाय. परंतु राज्य शासन तो अहवाल दडपून ठेवतोय. तो राज्य शासनाने अहवाल तो जाहीर करावा. त्यासोबत मान्य हायकोर्टाने, मान्य सुप्रीम कोर्टाने, जनजाती आयोगाने धनगरांचा अहवाल फेटाळलेला आहे. जेव्हा बंजारा समाजाचे वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते तेव्हा वसंतराव नाईकांनी मुख्यमंत्र्यांनी बंजारा समाजाला आरक्षण द्यावं म्हणून केंद्राला शिफारस केली होती, पण केंद्र सरकारने बंजारा हे अफगाणिस्तानहून आलेले आहेत त्यामुळे त्यांना आदिवासीचं आरक्षण मिळणार नाही हे केंद्राने तेव्हा जाहीर केले. तरीही आपल्या छाताडावरती बसण्यासाठी हे लोक पुढे सरसावतात आणि आपण त्यांनी मूढपणे सहन करतोय. आज आम्ही 16 तारखेला मुंबईला महामोर्चा केला, उलगुलान केलं, त्या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला झुकवलं आणि आदिवासींचं आरक्षण कोणाला मिळणार नाही असं राज्य सरकारने लिहून दिलं. परंतु माझ्या बांधवांना जाता जाता एकच सांगतो, रात्र वैराची आहे, काळ वैराच आहे, आपलेही आपले नाहीत, तो परक्याहून काय अपेक्षा करायची. आज तुम्हाला सांगतो अजूनही जातीवाद संपलेला नाही. एक दलिताचा मुलगा सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश होतो, पण सनातनी लोकांनी त्याच्यावर बूट फेकला, चिखलफेक केली. अहो जर सरन्यायाधीश सुरक्षित नसेल तर तुम्ही आम्ही काय सुरक्षित सांगा मला. त्यामुळे त्या मनुवादी सिस्टमचा जाहीर निषेध केला आपण पाहिजे. त्यासोबत रात्री 12 वाजता सुप्रीम कोर्ट उघडतं, रात्री 12 वाजता नोटबंदी होती, रात्रीतून कोणाचं ऐकून काही होतं. त्यामुळे संविधान बदलण्याची प्रोसेस चालू केली. मित्रांनो, यांना मनुवादाचं संविधान लागू करायचंय. त्यामुळं आता आरपारची लढाई लढायची वेळ आली. त्यामुळे आपण सगळ्यांनी एकजुटीने, एक दिलाने जसे आज उपस्थित राहिलेत तसे एकजुटता, एक ताकद आपल्याला दाखवा लागणार आहे. आणि हा भारत देश कोणत्या निजामाच्या, हैदराबादच्या गॅजेटवरती चालत नाही. तर भारत देश हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानावरती चालतो आणि निजाम हा गेंड्याच्या कातडीच्या सरकारचा बाप असेल तर आमचा बाप आहे बाबासाहेब आंबेडकर. हे तुम्हाला आम्हाला समजलं पाहिजे. आणि पुन्हा एकदा राघोजी भांगरे, राया ठाकरे, एकलव्य, छत्रपती शिवाजीराव,
छत्रपती शिवाजी महाराज, तंटाबील, खाजाराज या सगळ्यांचं उलगुलान पुन्हा एकदा नाशिक नगरीमध्ये धडकणार आहे. येत्या 13 तारखेला या जिल्हाधिकाऱ्याच्या छाताडावरती आदिवासीचं उलगुलान धडकणार आहे. राज्यातून आदिवासी बांधव लाखून येणार आहेत. तुम्ही पण सगळ्यांनी येतात 13 तारखेला नाशिक मध्ये धडकायचंय आणि दाखवून द्यायचंय आज ज्या बंजारा व्यापाऱ्यांनी आंदोलन केलंय त्यांना त्यांची अवकात त्या व्यापाऱ्यांना दाखवून द्यायचे. त्यामुळे सगळ्यांनी येत्या 13 तारखेला येणार नाशिकला. ही लढाई तुमची आहे, तुमच्या अस्मितेची, तुमची अस्तित्वाची, तुमच्या येणाऱ्या मुलाबाळांची. संविधानाला संरक्षण मिळालं पाहिजे आणि आरक्षणाला संरक्षण मिळालं पाहिजे. त्यामुळं सर्व आदिवासी बांधून येणाऱ्या 13 तारखेला नाशिकला यावे. सकल आदिवासी समाज त्र्यंबकेश्वरनी चांगला आजचं हे उलगुलान आयोजित केलं, यशस्वी केलं. त्यामुळे सकल आदिवासी समाज त्र्यंबकेश्वर तालुक्याचे मी आभार मानतो. आणि मैं झुक नहीं सकता, मैं झुक नहीं सकता, मैं शौर्य का अखंड बागू, मैं शौर्य का अखंड बागू. जला दे दो दुश्मन की रोक, जला दे दो दुश्मन की रोक. मैं उसी आदिवासी का बेटा हूँ, मैं उसी आदिवासी का बेटा हूँ. आणि जाता जाता सांगतो, ह्या चळवळींच्या तुमच्या मनगाट्याच्या चळवळीमुळे तुमचं आरक्षण वाचणार आहे ना कोणत्या आमदार आणि कोणत्या खासदारामुळे वाचणार. कारण कोणता आदिवासी आमदार खासदार कोणत्या मोर्चात आला नाही. फक्त तुम्ही सगळ्यांनी एकत्र आले, एकजूट दाखवली, चळवळ हातात घेतली. हे तुमचंच आदिवासी समाजाचं यशस्वी आणि समाजाने यशस्वी आंदोलन केलं. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व सकल आदिवासी समाज आभार मानतो. जय आदिवासी.